खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। धुळे ग्रंथ उत्सवात आहेर आणि आयत पोयत सख्यानं ठरले विशेष आकर्षण। धुळे ग्रंथ उत्सव 2025 अंतर्गत शिरपूर एज्युकेशन सोसायटी आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 व 18 जानेवारी रोजी ग्रंथ उत्सवाचं आयोजन करण्यात आले। यावेळी 17 जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्वर्गीय रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण प्रतिष्ठान महिला मंडळी माळी गल्ली शिरपूर यांनी नानासाहेब सुभाष अहिरे लिखित व श्री प्रवीण माळी दिग्दर्शित आहेर या नाटकाचं सादरीकरण केले। या सादरीकरणाने नवीन तरुणाईला आपल्या खानदेशी लग्न संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवून दिले। विशेष म्हणजे या नाटकातील एकही महिला पूर्वी स्टेजवर कधी गेलेली नाही, मात्र त्यांनी केलेले सादरीकरण प्रेक्षकांच्या डोळ्यातील अश्रू काढणे इतपत उंचीवर गेले। त्यानंतर दिनांक 18 जानेवारी रोजी कथाकथन सदरमध्ये महाराष्ट्रात नावाजलेले श्री प्रवीण माळी यांचं आयत पोयत सख्यानं या एकपात्री प्रयोगाचं अत्यंत विलोभनीय सादरीकरण केले। आपल्या खानदेशी लग्न संस्कृती व त्यातील विकृतींवर प्रकाश झोत टाकून उपस्थित मान्यवरांना मनमुरादपणे हसवले। आजचा युवक बाप मुलगीचे नाते अहिर आणि ओव्या खाद्य संस्कृती दैव संस्कृती याविषयी अत्यंत मार्मिकपणे सादरीकरण केले। तुफान हास्याचा फवारा उडवत युवक युवती आणि उपस्थित प्रेक्षकांना वैचारिक मेजवानी देऊन कार्यक्रमाने उंची वाढवली। या प्रयोगाने उपस्थितांची मने जिंकली। माननीय आमदार अमरीशभाई पटेल तथा माननीय श्री भूपेशभाई पटेल, आमदार काशीराम दादा पावरा, नगराध्यक्ष श्री चिंतनभाई पटेल, उपनगराध्यक्ष संगीताताई देवरे, सचिव माननीय श्री रेशा पटेल, श्री राजगोपाल भंडारी, माननीय श्री छगन गुजर, माननीय श्री कमल किशोर भंडारी, प्राध्यापक वैशाली पाटील, प्राचार्य श्री महाजन सर, नगरसेवक श्री बाबूलाल भिका माळी यांनी कौतुक केले। तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील यांनी अभिनंदन केले। संस्थेचे सर्व प्राध्यापक, साहित्यिक व सर्व प्रेक्षकांना 1.5 ते 2 तास खेळवून ठेवून श्री प्रवीण माळी यांनी आपल्या सकस अभिनयातून खानदेशातील अहिराणी भाषेचे व संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवले आणि धुळे ग्रंथ उत्सवाला मानाचा तुरा रोवलाय। मुख्य संपादक यादवराव सावंत। पालक मंडळी असं असतं मंडळी, इथे जमलेल्या तरुण मंडळींना वाटत असेल उखळला उकेरडा पूजन भलतच आहे ना, पण मंडळी ही काय अंधश्रद्धा पण नाही। आपला खानदेशाच्या लोक जीवनावर रामायण आणि महाभारताचा प्रभाव आहे मंडळी। त्यात भगवंत म्हणतात या संसारात ज्या ज्या सजीव आणि निर्जीव वस्तू आहेत त्या माझ्या तेजाच्या आहेत, त्या माझ्या चेतनेच्या आहेत। म्हणून मंडळी या उकेड्याला सोन्याची उपमा दिलेली आहे। मंडळी भालदेवाचं विसर्जन या उकेड्यावर, गोरक्षनाथांचा जन्म या उकेड्यावर, म्हणून आजही प्रत्येक खेड्यागावात या उकेड्यावर दिवा लावला जातो मंडळी। या उकेड्यावर गायचे शेण असते। हल्ली आता गोष्ट वेगळी आहे हो, आता या उकेड्यावर प्लास्टिकच आपल्याला पाहायला मिळते, म्हणून आपल्याला वाटतं की या उकिरड्याचा किती घाण वास येतोय, पण पूर्वी या उकिरड्यावर शेण माती हे सगळं असायचं आणि त्याचं खत तयार करून या महिलांनी म्हटलं ते खत वडिलांच्या शेतात जातं आणि त्या खतातून पिकाच्या रूपाने माणिक मोती पिकून येतात। म्हणून धन्य ती अहिराणी लोक संस्कृती आणि धन्य ते अहिराणी लोक जीवन मंडळी। चला पाहूया पुढील हळदीच्या चालीरीती। चॉकलेट करा नका वो चॉकलेट मी खाई राहिलो, मला दात पडेले म्हणा आवाजी राहिला नावा, मला तरी एक दिशी राहिला तुम्हा तो बी दिखावले आंबा खाले निंबा खाले लालो परदा वो परदा वो परदा
हो काय करायचं सांगे राहिलो ना ती गोड लागायला पाहिजे ती गरम लागायला पाहिजे तिला बोलतोस आम्ही चहा ती चहा प्यावानंतर मला माय माऊलीचा कंठस्मैन जो आवाज असता मला तर असं वाटत की मराठी आणि हिंदी सिनेमाना जो कोरस आहे ना तो कोरसला शोध मला खानदेश ना माय माऊलीचा कंठस्मैन लागेल म्हणीसन माते आपला खानदेशनी गान साम्राज्ञी जी जग फेमस आहे ती स्वर्गीय लताजी मंगेशकर अहो बी आपला खानदेशला सगळ्यात मोठा मान इतका आराय वाढत कधी मी ध्यान देत नाही तुमले म्हणा अल्लाह नदी कस पण तिला ऐकू येत नाही केली ती कस माय अंडरले बेटा माहिती होतं पण मला देशी सांगेल नाहीये काय का बारा मारा इथला मात्र तुमने चहा देतो तेवढा मग सुरू घेतो तुम्हा अति आहे का बारा मारा मला शिकायला मी का आज जर मी चौकमा बरं तर 4 लोक मला हुशार म्हणतात आणि तुम्हाला शिकायला मी याला लगीन करायला धाडवता का रिकामा करायला धाडवतात लगीन करायला सांगा ना तुम्हाला तो कट्टा का मग या वय मा तो तुला नाही होते ना बट डोकं उचली घे ना काही सुधारतात का Subscribe now and press the bell icon. Never miss an update.